सुंदर गोष्ट सांगता येते. अखंडितम अनाकुलम ज्वलत अनंतम अंतर्बहि महा परमं अस्तु नहा सहजम उज्जिलासं सदा चिदुच्छलनिर्भरं सकल कालं आलंबते यत् एकरसम उल्लसत् लवण खिल्य लीलायुतम. तर या ठिकाणी काय दिले उदाहरण पुन्हा वर जे दिलेले होते 15व्या गाठीच्या टीकेत जे काही उदाहरण दिले होते, मिठाचे उदाहरण दिले की मीठ जे आहे ते मीठ अनेक भाज्यांमध्ये मिसळले, अन्य पदार्थापाशी मिसळले आणि तेच मीठ आम्ही चाखले आणि वेगवेगळ्या चवी आहेत असे मानले. पण वेगवेगळ्या चवी आहेत, वेगवेगळ्या स्वाद आहेत आणि त्या वेगवेगळ्या स्वादात आपण रंगलो तर त्याला काय म्हटलं तर अज्ञान भाव. थोडस आणखी वेगळं उदाहरण पाहिजे तर घ्या की जेव्हा गोळ्या असतात, गोळ्या साखरेच्या गोळ्या तयार केल्या तर या साखरेच्या गोळ्या वेगवेगळ्या आकारात आहेत म्हणून पोरं त्याच्यावर खुश होतात. एखादी चौकोनी आहे, एखादी गोल आहे, एखादी कशी आहे त्या मोसंबीच्या फाकेच्या आकारासाठी आहे आणि त्या वेगवेगळ्याशी संपर्क करून ती साखर चाखली, वेगवेगळ्याशी संपर्क करून ती साखर चाखली जी गोड चव आली, रस एकच चाखला. परंतु काय जाणले की मी वेगवेगळे पदार्थ चाखले. तर यालाच काय म्हटलं की अज्ञान भाव. अज्ञानी जीव काय करतो आहे पहा. अज्ञानी जीव परपदार्थाला वास्तविक भोगत नाही. परपदार्थाबद्दलचा विचार आपल्या ज्ञानात आला. परपदार्थाबद्दलचा विचार आपल्या ज्ञानात आला आणि आपल्या ज्ञानाच्या विचाराला आपण भोगले. आपण भोग कुठे घेतला, कोणाचा घेतला? आपल्या ज्ञानाचाच आपण भोग घेतला. फक्त ज्ञानाने ज्याचा विचार केला आहे अशा त्या ज्ञानाच्या पर्यायाचा भोग घेतला, ज्ञानाचा भोग घेतला, परपदार्थाचा भोग घेत नाही. आणखी थोडस उदाहरण लक्षात घ्या. समजा एक छान पैकी झोप लागली आहे, गुलाबी थंडी आहे छान पैकी आणि झोप छान पैकी लागलेली आहे आणि झोपेमध्ये स्वप्न पडलंय. जिलेबी खातो आहे, बुंदी खातो आहे, लाडू खातो आहे, सेव खातो आहे, चिवडा खातो आहे, भेळ पैकी छान पैकी केली आहे वगैरे सगळे पदार्थ खातो आहे. काय केलेलं आहे? झोपलेला आहे. किती छान लागत आहे, छान लागतंय असं तो विचार करतोय. वस्तुस्था तिथे काय? वस्तुस्था तिथे काय आहे? त्याला जो ज्ञानामध्ये विचार पडले झालेला आहे तिथे बाह्यता त्याच्या जिभेवर कुठे जिलेबी आहे का, बुंदीचा लाडू आहे का, भेळ आहे का, चिवडा आहे का, काहीही नाही. परंतु त्याला किती ते सुंदर वाटतंय की किती छानपैकी भोग चाललाय. प्रत्यक्षात वास्तविक काही घेतलेलं नाही त्याने. मग डॉक्टरला सांगा की त्याचा EEG का, EEG इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम,
मेंदूचा आलेख, जसा हृदयाचा आलेख करतात की नाही तसा मेंदूचा आलेख करतात. तर मेंदूच्या आलेखावरचे ते चित्र जे उमटलं. मग इथे दिवसा तुम्ही खाता तेव्हा सुद्धा काय केले, खाल्लं तर ज्ञानात वास्तविक जाणलंच की नाही. कारण जे पदार्थ खाल्ले ते या शरीराच्या पिशवीत गेले. शरीराची जी पिशवी आहे त्यात गेले, आत्म्यात शिरले नाही. कारण मूर्त पदार्थ, स्पर्श रसगंध वाला पदार्थ अमूर्त झालाच नाही. मग जिलेबी खाल्ली हा फक्त काय, जिलेबी खाल्ल्याचा जो जिलेबी बद्दलचा जो विचार आहे ज्ञानात त्याचाच भोग घेतला की नाही. काय गंमत आहे पहा, जर विश्लेषण समजलं तर मजा आहे, नाही तर मग काही नाही. ज्ञानामध्ये आम्हाला ती जिलेबी लागली, ज्ञानामध्ये आम्ही तो सुगंध जाणला, ज्ञानात जाणला. वस्तू बाहेरच आहे, गंध जो आहे तो बाहेरच आहे, जिलेबी आहे ती बाहेरच आहे. नाही तर आणखी प्रयोग करून घेतला. डॉक्टर लोकांनी प्रयोग छान छान करून ठेवले, पाऊलच पाऊस. काय केलं, अगदी प्रयोगाने झालंय, काही रिअल करू नका. की इकडे त्या कुत्र्याला, म्हणजे माणसाला समजायचं कुत्र्याला म्हणा, है ना, इकडे तर जिलेबी खायला दिली आणि इथे काय करून ठेवलंय, आतडीला भूक काढून ठेवलाय आणि ते दुसरीकडे बाहेर काढून ठेवले. है ना, बाहेर ते बाटली काही भांड आहेत त्यात ती नळी जोडून गेली, तिकडे जाते सगळं. म्हणजे हा काय जाणतोय, कुत्रा काय जाणतोय, कुत्र्याला म्हणतो मी किती छान पैकी खाल्लंय, काय स्वाद आहे लागलाय, काय मजा आहे. म्हणजे इकडे जाऊन तिकडे चाललंय की याच्या आत्म्यात कुठे शिरले का, त्याच्या ज्ञानाचा धडा त्यांनी त्याचा भोग घेतला की नाही. मला कुत्रच काय महाराजांना, माणसं सुद्धा पाहिजे. काही जण म्हणते डॉक्टर तर परिचय आहेच. इकडे काय केलेलं असते, नाकात राईस ट्यूब घालून पोटात सारली आहे आणि त्याचं काढून नाकात म्हणा तोंडात म्हणा तुम्ही इकडे घालू नये आणि त्याची ट्यूब कुठे जोडून ठेवली आहे, बाहेर. तशात घ्या, ट्यूब जी जोडून ठेवली आहे बाहेर आणि इकडे त्याला दूध पेकी काय केलंय, पाजलं तर त्याला प्यायला तर दिलंय आणि पण त्या राईस ट्यूबने काढून काय घेतलंय सगळं इकडे मशीनच्या द्वारे, आतील सक्शन मशीनच्या द्वारे सगळं पंपिंग करून घेतात त्या राईस ट्यूबच्या द्वारे, माणसाचं सुद्धा. आणि हा काय म्हणतो, मला खायला दिलं बघा, दूध प्यायला दिलंय, गोड खायला दिलंय, आमचं खायला दिलंय, पण कुठं पोटात चाललं त्याचं, पोटात कुठे, शरीरात कुठे मिसळायला लागलंय, सगळं त्याचं आतडं ब्लॉक झालंय. म्हणून त्याने काय केलंय, सक्शन मशीनने बाहेर काढून घेतलं. म्हणजे काय केलं मग याने, फक्त ज्ञानात जाणलंच की नाही. बेगाने शाणी में अब्दुल्ला दिवा, दुसऱ्याची शादी म्हणजे लग्न. हा चैतन्य अब्दुल्ला जो आहे तो वेडा झालाय, जिलबी खाल्ली म्हणतो. अरे शरीराशी संयोग झाला किंवा न झाला, है ना. या ठिकाणी जो विचार झाला या जीवाला, त्या विचारात भोग घेतला की नाही, खरोखर ते विश्लेषण समजण्यासारखं आहे. या जीवाने जे जाणलं ते फक्त ज्ञानात जाणलं, ज्ञानात विचार केला, दुसरं काही केलं नाही. आणि या ज्ञानाच्या पर्यायाचा भोग घेतो आणि म्हणतो मी या जिलेबीवर भोग घेतला, या गंधाचा भोग घेतला, या वस्त्राचा भोग घेतला. अहो वस्त्र तर बाहेरच आहे की, सरळ सरळ वस्त्र बाहेरच आहे, पण वस्त्राचा विचारानेच भोग घेतला की नाही. कुठे शिरला आहात आमच्या, म्हणजे ज्ञानाच्या पर्यायाला असा आम्ही आरोपित करून ती ज्ञान पर्याय भोगली, ज्ञानशक्तीच भोगली, वेगळं काही भोगलं नाही. बस दुसरं काही भोगलं नाही.
मग हे जर भोगतो तर भगवान म्हणतात हे सगळं अज्ञानपण सोड ना. जर अज्ञानपण जरा सोड ना. का? अरे अनेक पदार्थात असणार जसं लवण एक मीठ मीठ तेच आहे, तसं या सगळ्या विचारात जे जे झालं ते ती ज्ञानशक्तीच भोगली नाही का तुझी? ज्ञानशक्तीलाच तू भोगतोस, मग ते एक ज्ञानाकार रूप कसं आहे ते असं खंडित पण विचार करण्यापेक्षा संपूर्ण कसं आहे? अखंडितम. आपलं जे ज्ञान गुण आहे, आपलं जे ज्ञानमय द्रव्य आहे ते कसं आहे? अखंडित आहे. एकटीच ज्ञानशक्ती आहे का तिथे? तर ज्ञानशक्तीबद्दल काय? अनाकुलता आहे, आनंद आहे, परम आनंद सुख आहे. कशी आहे? ज्वलत आहे, स्पष्ट जिवंत आहे, स्पष्ट आहे, व्यक्त आहे, प्रगत आहे. कशी आहे आणखी? अनंत आहे. थोडी थोडी नाही बाबा, अनादि अनंत राहणारी अक्षय निधी आहे. आणखी अंतर्बही, अंतरंग बहिरंगात महस्तई स्वरूपाचं असं जर ज्ञान स्वरूप आहे ते आणखी कसं आहे ना? सहजम विलास, सहज सहज आहे. काही कुठून बनवायचं नाही, आणायचं नाही, करायचं नाही. असा जो ज्ञानानंद स्वभाव जो आहे तो सदा आपल्याजवळ आहे बाबांनो. अनादि अनंत काळ आपल्याजवळ आहे. जिलेबीचा विचार तर आपल्याजवळ अनादि अनंत नाही ना. गुलाबाच्या गंधाचा विचार तर आमच्याजवळ अनादि अनंत नाही, पण ज्ञानशक्ती अनादि अनंत आहे आणि गंधाचं बाहेरच आहे. मग असा जो आमच्याजवळ अनादि अनंत असणारा विलास आहे, चैतन्य विलास आहे, स्पष्टपणाने प्रकाशित असणारी आमची शक्ती आमच्याजवळ आहे. आणि कशी आहे ती? सिद्ध, चैतन्यमय, ज्ञान दर्शनमय आणि कशी आहे? उच्छलन निर्भर आहे, परिपूर्ण भरलेली, उसळणारी असणारी अशा पद्धतीने. मग सकल कालम आलम, सकल काळात आलंबन करणार. मग अशी जी वस्तू आहे ती परम वस्तू हा असतो, आम्हाला असो म्हणता की नाही? मग तुम्ही एक सोन्याचं बिस्किट घेतलं तर आम्हाला एक असो म्हणता. सोन्याची चीप म्हणा, बिस्किट म्हणा, ते तुमच्यासाठी एक घेतलं तर आमच्यासाठी एक घ्या असं व्यवहारात म्हणतात. तर तुमच्यासाठी एक द्राक्षाची पेटी घेतली, आमच्यासाठी एक पेटी घ्या. सगळेजण म्हणतात. तसे आचार्य काय म्हणतात? आम्हा सर्वांना असा जो असणारा ठेवा आहे तो आमच्या जवळ असो. असं म्हणजे काय? आमच्या जवळचा ध्रुव कुठे सोडलाय काय बाहेर? अनादि कालापासून आमच्या जवळ ध्रुव निधी हा असा आहे. पण फरक काय? फरक एवढाच आहे, असलेल्या निधीकडे लक्ष नाही ना. असलेल्या निधीकडे लक्ष नाही. कारण हे सगळे उत्तर महत्वाचे आहेत. या 16, 17, 18 गाथा फार महत्वाच्या आहेत की या जीवाला आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे ओळखच ठेवली नाही कधी. अनादि कालापासून परच वस्तू विचार करीत आहे. आबालापासून आबाल गोपाल नाही का, लहानापासून थोरापर्यंत, वृद्धापासून लहानापर्यंत सगळेजण या चैतन्य स्वरूपाला अनुभवतात. वास्तविक यालाच. पण काय करतात? आपल्या चैतन्याला अनुभवायचे आणि म्हणायचं मी बुंदी खाल्ली, ही बुंदीची चव चांगली. आपल्या चैतन्याला अनुभवायचे आणि म्हणायचं मी अलंकारांचा भोग घेतला. अनुभवलं कशाला? चैतन्याला. सहजानंदाने एक उदाहरण दिलं नाही ना. कुत्र जे असते, कुत्र, त्याचं उदाहरण दिलंय सहजानंदाने त्यांच्या प्रवचनामध्ये.
शुल्लक घेऊन गेले. सदानंद शुल्लक. दुसरं नाव त्यांचं मनोहर आहे. तर म्हणाले एक कुत्र होत, तिकडे तिकडे हिंडता हिंडता वाळलेलं हाड आहे, तुकडा, हाडाचा तुकडा वाळलेला, त्यात काहीही ओलेपणा काही नाही. त्यामधलं जे रक्त आहे ते इथं जर असे तेव्हा तेव्हा ते खात असतात बाकीचे प्राणी, है ना, अभक्ष्य ते असं खात असतात. ते एका कुत्र्याला त्याने काय केलं, ते वाळलेलंच आहे, पुष्कळ दिवसापासूनच वाळलेलं, त्यात काहीही, त्यात रक्त नाही, मांस नाही, काही नाही. असं ते काही असेल म्हणून त्याला काय करू लागलेलं आहे, खाण्याचा प्रयत्न, चावायचा प्रयत्न करू लागला. गंमत काय झाली, ते असं जरा टोकदार असल्यामुळे असं चावायला गेलं तेव्हा त्याच्या टाळ्याला त्याचा धक्का लागला. आणि धक्का लागल्याबरोबर, धक्का लागून काय, त्याच्या टाळू मधूनच रक्त येतं. आणि काय आहे, अगदी ताजं ताजं रक्त प्यायला मिळायला लागलं. आणि म्हणून पुन्हा 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 ऊस 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 करून खायला लागले, चोखायला लागले. आणि वास्तविक कुठून गेलेलं रक्त, त्याच्या शरीरातून येत आहे. आणि तो त्याला चापतोय, म्हणतो काय हाड किती छान आज मिळालंय खायला, असं तो मानायला लागला. तसे इथे हाडाचं द्या सोडून आम्ही काय करायला लागलो, आमच्या चैतन्यातूनच येणारा विचार प्रवाह आम्ही भोगतो आणि म्हणतो काय वस्त्रातून आम्हाला काय काय वस्त्रातून आनंद यायला लागला, काय वस्त्रातून सुख मिळायला लागलं, काय स्पर्शातून आम्हाला थंडीतून किती सुख मिळालंय, किती उष्णतेतून आम्हाला सुख मिळालंय, काय छान आहे बघा म्हणाले, एअर कंडिशन बंगला आहे, किती छान छान आहे, रस किती आंबट तिखट खारट किती किती सुंदर केलेत म्हणाले पदार्थ, नाही ना. भोग कशाचा घेतला, आपल्या चैतन्याचा, आणि मानलं कशाचं, त्या कुत्र्यासारखं स्पर्श रसगंध वर्णवाल्या पुद्गलातून मिळाला. असं अलंकार रत्न वगैरे आम्हाला मिळाली घालायला, आपण भोगला वास्तविक चैतन्याचा रस, आणि मानलं त्या परपदार्थातून भोग मिळतो म्हणून, सुख मिळते म्हणून. तर भगवान म्हणतात आता एवढं जरा अज्ञान पण सोड की, अज्ञान पण सोड, पशुपणा सोड. हे अमृतचंद्र असंच म्हणतात, पशु की अज्ञान पण पशु पण सोड. अरे तू तर संज्ञी पंचेंद्रिय मानव आहेस, पर्याप्ती पूर्ण झालेली आहेस, गर्भातून 8 वर्षे होऊन गेलेली आहेत, चिदानंदाचा रस घे, की हे चैतन्य रस आहे. मग काय होईल, अरे याला जगाला जाणण्याची जी ताकद आहे ती या ज्ञानात संपूर्ण किती मोठी अतींद्रिय चैतन्य चमत्कार आहे. अंतरंग बहिरंगातून कसं आहे, तेजपुंज आहे, म्हणून काय सांगितलं, तेजपुंज आहे, ज्वलंत आहे, स्पष्ट आहे, अनंत शक्ती आहे. आणखी कसं आहे, निराकुल आहे, अनाकुल आहे. आकुल त्याचं नाव नाही, त्याच्या स्वभावात येईल, त्याची प्रतिती घेतली तरी त्यात अनाकुलतात. पण या पराची प्रतिती घेतली तर थोड्या वेळ त्या कुत्र्याने खाल्लं, पुढे काय सुजून आलंच किती सगळं. तसं इथे जिलेबी खाल्ली आणि डायबिटीज झाला, सुजून आलं सगळं. चिवडा वगैरे खाल्ला आणि ऍसिडिटी झाली, अल्सर झालं, पोट फाडून टाकलं, है की नाही. स्पर्शेंद्रियाचे भोग घेतले आणि कॅन्सर झाला म्हणून कापून टाकलं. कान कान म्हणाले गाणी जास्त ऐकली, कान आपोआपच बाहेर झाले, त्याला काय करावं लागलं नाही. दाट फार सुपारी वगैरे खाल्ले वगैरे बडीशेप, आणि याचा कॅन्सर झाला. है की नाही. सगळे अवयव आपले बाद होऊन उचलले, फार सिनेमा पाहिले, टीव्ही पाहिले, डोळे खराब झाले, है ना. विषय सगळे घरात आणून ठेवली आहेत, पॉइझन्स, हे सगळे विष आहे. पण जनता जाणते कुठे. जसं तंबाखू ओढणाऱ्याच्या त्या तंबाखूवर शिक्का मारलाय सरकारने की विष आहे, पण ओढणारे धूर सोडणारे पुष्कळ. तर अज्ञान भाव. मग इथे हे सगळे भोगोभोग घेतले आणि वास्तविक शरीर तर सगळं बरबाद झालं. काय फायदा मिळाला,
समजण्यासारखं आहे बाबांनो. मग वास्तविक आम्ही ते भोग घेताना कशाचा भोग घेतला? ज्ञानाचा. मी ज्ञानवाला असा जर डायरेक्ट भोग ज्ञानाचा जर विचाराने घेतला तर आहे त्याचा भोग घेतला, अखंडतेचा भोग घेतला. वास्तविक आहे हे जिलेबी वगैरे खाऊन जे मधुमेह वगैरे ते होत नाही. केवलीनं कुठल्याही मधुमेह झाला नाही. बघा तुम्ही जाऊन सगळी जिलेबी जाणून घेतली त्याने, भोगून घेतली. तुम्ही एक जिलेबीची किंवा 5-50 पेढे खाल्ले असतील, पण जगातले सगळे आणि त्यांना कुठेही कसलाही अजीर्ण झाला नाही. डायरेक्ट भेटल आहे, इनडायरेक्ट नाही. मग डायरेक्ट आपण वापरानं काय बिघडलं? केवलीला विचारायचं तुम्ही कसं केलं? मग केवली सांगितलं मी अखंडित अनाकुल असा आत्मा आमचा आम्ही भोगतो. मग आम्ही काय करू? आम्हा सगळ्यांना तो असो म्हणून म्हणतात ना. हा आम्हाला सगळ्यांना असतो. ही परम वस्तू असो म्हणजे आहेच, आणायची नाही, कृत्रिम करायची नाही, सहज आहे. जसं म्हणतो की नाही, सहज सुंदर. जातीच्या सुंदराला काहीही शोभते म्हणतो की नाही. जातीचं जे जात्यवंत सुंदर आहे त्याला काही बाकीचे वाचन करायचं काही जरूर नाही. तसं आमचं चैतन्य कसं आहे? जात्यवंत आहे, कृत्रिम नाही, वरून आणून थोपवले नाही. रंगीबिरंगी काहीतरी आपल्या त्या असून काय मेकअप इंग्रजी शब्द झाला आहे ना. मेकअप लिहिलाय, मेकअप करता तुम्ही त्या आनंदाला. वर चंदन लावता, फुलं चढवता, मेकअप करता. साधूलाच मेकअप नाही तर आनंद तर मोठा साधू. मेकअप करणं म्हणजे त्याला कृत्रिम करून टाकलं, सहज सुंदरता विकृत करून टाकलं. चरणानुवाद लिहिलंय नाही ना. प्रतिकार काय सांगितलं? करायचं नाही. रंगरंगोटी करायची नाही. मेकअप रंगरंगोटी करायची नाही. चंदन लावलं, रंगरंगोटी केली. लोकांना शंका येते काय होत आहे? एक साधं उदाहरण घ्या. बाई असते की नाही, बाई इथं काय लावते म्हणायचं? कुंकू. मग कुंकू लावतात. कुंकू लावलं तर काय होतं, कुंकू नाही लावलं तर काय होतं? काय झालं? कुंकू लावलं तर सौभाग्य दिसतं. हा, सौभाग्य अलंकार आहे म्हणता की नाही. आणि कुंकू नसेल तर सौभाग्य रहित झाले. म्हणजे कुंकू हे अलंकार आहे झाले की नाही. मग चंदन हे अलंकार झालं म्हणून चंदन अंगाला लावायचं नाही. कारण अलंकार साधूला जर घातले तर सहज अलंकार जो आहे त्याचा चैतन्य अलंकार ते राहिलं नाही. म्हणून त्यांच्या अंगाला चंदन लावायचं नाही, फुल लावायचं नाही. लक्षात नाही तर मला कुंकू हे अलंकार नाही. गंध लावून जरा छान दिसतं म्हणता की नाही. मग छान दिसतं, विकृत दृष्टीला ते छान दिसतं. विकृत दृष्टीला ते छान दिसतं, परंतु सहज दृष्टीला ते विकृत दिसतं. कारण बाहेरून लावलं ना. तसं आत्म्याला बाहेरचे अलंकार जर लावले तर वास्तविक त्या अलंकाराची सुंदरता चैतन्याची आहे. पण त्या अलंकाराच्या सानिध्यात घेतलं की ती पर्याय खंडित झाली आहे ना. काल आपण पाहिलं ज्ञान खंडित झाले की नाही. काल जयश्रीराजांच्या टीकेत पाहिले की नाही. तेच ज्ञान आम्ही जे खंड ज्ञान रूपाने वाचलं. स्पर्श, रस, गंध, शब्द, नील, पीता आदी की नाही. खंड ज्ञान रूप हा प्रतिभाती. मग ज्ञान रूप भासतो. मग तसं भासणं बरं आहे का आपल्याला? आपल्याला बरं. आपला आदर्शही तसा निर्मळ आणि स्वतःचं चैतन्य वास्तविक लक्षात घ्या की आपण आपल्या चैतन्य शक्तीने अनादि अनंत जर राहणार आहोत, अनाकुल आहोत, अखंड आहोत, खंडित नाहीच. बघा तुम्ही खंडित झालो का? आत्म्याचे जे प्रदेश आहेत असंख्यात ते कधी तुटले गेले का? गुलाबाचं झाड आहे, त्याची फांदी तोडली, एक फांदी बाजूला केली, पण हे जे गुलाब म्हणून झाड होतं त्यातले प्रदेश तुटून गेले का? कांड्या तोडल्या तर प्रदेश नाही गेले. झाडाचे प्रदेश तिथेच आहे.
म्हणून आत्म्याचे प्रदेश तुटत नाही, मग अखंड आहे. मग वस्तूच कशी आहे? सहज अखंडित आहे, मुळातच खंडित नाही. एवढे जे प्रदेश आहेत ना, कोणी जरी आकार लहान मुंगीचे आकार दिले तर त्यांनी संकोचून घडी घालून ठेवले, आणि हत्तीच्या आकार असेल तर पसरून ठेवले. 1000 योजन मत्स्य झाला तरी पसरून ठेवले, फरक काही केलं नाही. पण तुकडे झाले नाही, वाढवले नाही, बाहेरून आणून जोडले का नाही, जेवढे आहेत तेवढेच आहेत. मग असं जर अखंडित आमचं चैतन्य तत्व आहे, तर मग तेच आम्ही चैतन्यमय आहोत म्हणून जाणलं तर अखंडतेचा भोग होईल, अखंडतेचा भोग होईल आणि निराकुलता वाटेल. कारण अनाकुल आहे स्वरूप, आणि प्रचितीला काही मी अनाकुल आहे, निराकुल आहे, आकुलता नाही, दुःख नाही, त्रास नाही, आणि जाणीव काय आनंदमय आहे. कसं स्पष्ट दिलंय पहा, ज्वलत ना, ज्वलत प्रज्वलत म्हणतं की नाही, पेटलेलं रसरसलेलं. कसं हे चैतन्य कसं रसरसलेलं आहे, हे तेज कसं चैतन्याचं आहे, रसरसलेलं आहे. आपलं वैभव आहे हो, आपलं वैभव भोगायचं, आपण भोगायचं सरळ, तर त्यात निराकुलता आहे. आपलं धन आपण भोगतो, आणि अज्ञानपणाने काय म्हणतो की मी त्याचं धन भोगलं, पुधुलाचं धन भोगलं, लोकाचं धन भोगलं. अरे लोकाचं कोणाचंच भोगलं नाहीस तू, तुझं स्वतःच धन आहे, पण ते खंड करून भोगलंस, तुकडे तुकडे करून भोगलेस. मग ते तुकडे तुकडे न करता मी एकाकार ज्ञानमय आहे, ते सगळं आलं की नाही त्यात विचार. आपली चैतन्य शक्तीच आपण कुठल्या तरी एखाद्या वस्तूकडे, बाह्य वस्तूकडे लावतो आणि खंडित झाले घेऊन तिथून. ती चैतन्य शक्ती वाला मी आहे झालं तर काय, हा खंडिततेचा विचार नाही झाला काय, अखंड मी ज्ञानानंद स्वभावी असा अनुभव झाला. तशी वस्तू आहे आणि आहे तशीच प्रतीती केली म्हणून म्हणतात ते बाबा घ्या. कुठे जातो? म्हणून आचार्य पुढच्या श्लोकात काय म्हणतात, एष ज्ञान गणो नित्यम आत्मसिद्धिं अभिप्सुभिः साध्य साधक भावेन विधयेता समुपासते. हा 15वा जो कलश आहे 16व्या गाथेचे शिष्य. हा जो ज्ञानगण आहे तो नित्य आहे, आणि नित्य काय करा, आत्मसिद्धीच्या अभिप्सू लोकांकडून आत्म्याची सिद्धी, अतींद्रिय आनंदाची सिद्धी, खऱ्या सुखाची सिद्धीची इच्छा ज्यांना आहे त्यांनी हा एकाकारू ज्ञानघन आत्मा अनुभव करावा, त्याची सिद्धी करावी, त्याची साधना करावी, त्याची उपासना करावी, है ना. समुपासना कसा आहे तो, साध्य साधक भावानं 2 रूपाचा असून देखील एकाकार आहे. साध्य आणि साधक अशा रूपाने 2 द्विधा आहे ना, द्विधा 2 प्रकारचा, 10 प्रकार या अर्थ असतात. द्वि म्हणजे 2 प्रकारचा, परंतु एक रूपाने अनुभव करा. मग 2 प्रकारचा म्हणजे द्विधारूप जरी असेल, 2 प्रकारचा जरी असेल, तर एकाकार आहे हे लक्षात घ्या. ज्ञान दर्शन रूप 2 प्रकारचं असलं तरी एकाकारच आहे, चेतना एकच आहे 2. तसं आत्मा साध्य साधक भावानं जरी 2 प्रकारचं वाटत असेल, कथनात आणि कथन करीत असताना 2 प्रकारचं वाटत असेल तरी एक आहे. साध्य शब्दाचा अर्थ समजण्यासारखा आहे. साध्य शब्दाचे अर्थ 2 प्रकारचे, साध्य शब्दाचे अर्थ 2 प्रकारचे. गरीब असेल त्याला काय म्हणायचं, श्रीमंत हो, है की नाही. तसं इथे संसारात दुःखी असेल त्याला म्हणायचं अतींद्रिय आनंद भोग, है ना. त्याचं सांगतो की नाही, काय नाही, हल्ली जरा गावाचा लीडर झालोय. मग गावातला लीडर काय, तुझ्या ह्याच्यावर तर काय एवढेसे गावातल्या गल्लीतला लीडर काय, गावातला लीडर काय, जरा राज्याचा लीडर होती. मग काय सांगितलं, सगळ्या देशाचा लीडर होती. तसे सांगितलं
इथे काय होईल, थोडस भोगतो, जरा पूर्ण वैभव भोगते. साध्य शब्दाचा अर्थ काय झाला हा? सिद्ध पर्याय मिळव. संसारात काय राहतो, गरिबीत काय राहतो, प्रवृत्ती, सम्यक्ती, साधक. मुनी हे साधक. ठीक आहे. आणि हे साध्य म्हटलं, पर्याय दृष्टीने सांगितलं. पर्याय दृष्टीने हे साध्य सांगितलं. दुसरा साध्य शब्दाचा अर्थ काय? संसारात काय होतं, संसारात जर राहायचं असेल तर त्याचा ज्ञेय विषय काय? परत घरदार, मुलं बाळ आहे ना, शरीर किंवा पर्याय आपल्या, याला ज्ञेय बनवता. संसारावस्थेची ध्रुव आहे, पण ध्रुवाला ज्ञेय न बनवता संसार जर तयार करायचा असेल, संसारच वाढवायचा असेल तर याला विषय बनवावा लागतो. ध्रुवाचा विषय आहे, चिदानंदाचा विषय म्हणून संसार होत नाही. संसार जर वाढवायचा असेल, मिथ्या श्रद्धा, मिथ्या ज्ञान, मिथ्या चरित्र लागतं ना, हे हा विषय बनवावा लागतो. आणि मोक्षात जायचं असेल तर नाही ना, संसाराचं कारण प्रवचन सांगमध्ये आहे बघा, संसार तत्व, संसाराचं कारण आणि संसार फळ. मग संसाराचं कारण काय, हा विषय बनवायला पाहिजे, तेव्हा संसाराचा साधक होईल. संसाराची साधना करावी लागते, फुकट होती काय? संसार करायचा असेल, मुलं बाळ, पोरं बाळ करायचे असते, संसार वाढवायचा असेल, रागद्वेष वाढवायचा असेल, प्रीती करायची असेल, नाहीतर सिनेमात नाही का दाखवत आहे ना. संसाराचं कारण घ्यायचा परविषय करावा लागतो, आणि संसाराचं फळ घ्यायचं असेल तरी परविषयच करावा लागतो. मग याला म्हणतात विषय, ज्ञेय. मग याला म्हणतात साध्य, ध्येय आहे की नाही. साध्य म्हणा, ध्येय म्हणा. आणि संसार जास्त वाढला पाहिजे, मग संसार जास्त वाढला पाहिजे हे ध्येय ठेवलं. हे थोडासा संसार होता, जास्त संसार वाढवायचा. थोडंसं धन होतं, जास्त धन वाढवायचं. थोडेसे नातेवाईक होते, जास्त नातेवाईक वाढवायचे. थोडासा परिग्रह होता, जास्त परिवर्तन. हे संसार वाढवायचा. थोडेसे रागद्वेष होते, जास्त रागद्वेष करायचे. नाही, गल्लीत भांडणं तंटे करीत होतो. ठीक राज्यात, छोट्या राज्यात, ते राज्यात मोठे जास्त किल्ले जिंकायचे होते नाही, जास्त राष्ट्र जिंकायचं होतं. कसं संसार वाढवायचं ध्येय. मग याचा विषय हा ठेवा लागतो, परविषय ठेवा लागतो. मग याच्या उलट मोक्षात जायचं असेल तर वेगळा विषय ठेवा लागतो. मग अगती सम्यक्ती जर करायचं असेल तर निज ध्रुव विषय ठेवा लागतो. मग निज ध्रुव विषयाला म्हटलंय ध्येय, त्याला म्हटलंय साध्य, त्याला म्हटलंय ज्ञेय. याचा विषय जर घेतला तर ही अवस्था जाऊन अवृत्ती अवस्था झाली. मुनींनीही याच ध्येय करायचं निज ध्रुवाचं. आणि सिद्ध झालं तरी निज ध्रुवाचं ध्येय. ही अवस्था प्रगट करायची असेल तरी हे ध्येय ठेवायचं. ही आहे साधक पर्याय. सतत केवली सुद्धा काय आहे, सतत ध्रुवाचं वेदन करतात, म्हणून तो पर्याय साधक आणि हे आहे साध्य. आणि पर्याय दृष्टीने जेव्हा सांगतो तेव्हा अरे काय आहे, संसाराच्या कारणात काय राहतो, मोक्षाचं कारण घे, मोक्षाच्या मार्गावर आहे ना. संसार कारण म्हणजे संसार मार्ग. मग संसार मार्गावर काय जातो, मोक्ष मार्गावर गेला ना. चौथ्या गुणस्थानावरती हे मोक्ष मार्गस्थ झाले. मग जर जायचं तर याचं ज्ञेय हे विचारात घ्यायचं. मी ज्ञानानंद स्वभाव आहे, अखंड, अनाकूल आहे की नाही, अखंडित आहे, ज्वलत आहे, स्पष्ट आहे, हे समजून सतत नाही. म्हणून याला काय म्हटलं, जो चेतनोपयोग पर्याय आहे त्या पर्यायाला म्हटलं साधक, आणि त्याचा जो विषय आहे निज ध्रुव त्याला म्हटलं साध्य. म्हणून दोन.
सीता ही साधक आणि तिचं दैवत कोण? राम. है ना. पती जो आहे तिचं तो ज्ञानातील विषय आहे. दोन द्रव्यात लावला. तसं इथे काय केलं? चेतनोपयोग जो पर्याय आहे तो चेतनोपयोग पर्यायाला म्हटलं साधक आणि निज ध्रुवाला म्हटलं साध्य. ज्ञानाचा विषय साध्य. द्विधा उपासना. दोन प्रकार आहेत ना त्यात. मग हा सततच पर्याय काय करतो? स्वस्वरूपाचं वेदन करीत राहतो. तर मोक्ष मार्गावर आरूढ होऊन पुढे पुढे मोक्ष फळाला प्राप्त करतो. मोक्ष फळात गेला तरी सिद्ध निज ध्रुवाचंच वेदन करीत राहतात, तन्मय राहतात. म्हणून हे त्यांचं ध्येय आहे. आणि चेतनोपयोग पर्याय त्याला जाणणार काय? ज्ञान साधक. मग साध्य साधक द्विधा उपास्यता. मग साध्य साधक रूपाची एकाग्रता नाही असे दोन भाग. ध्रुव आणि पर्याय एकाच जात आहेत, बाहेर नाही. गुण आणि पर्याय एकाच जातात. गुण पर्यायाचं बनलेलं द्रव्य, गुण पर्यायवत द्रव्य. साध्य साधक आहे ना असं दिलं. आणि मग असं जरी असेल तरी वस्तू कशी आहे? तू एकच आहेस. वेगळं आहेस का? चिंतन कोणाचं केलं? स्वतःच. चिंतन केली जाणारी वस्तू कोणाची? स्वतःचीच. आणि दुसऱ्या पेक्षा काय झालं? हे सिद्ध करायचंय सध्या मी साधक आहे ना. इकडे पर्याय लावलं तर काय लावलंय? हे साध्य लावलं आणि हे साधक लावलं. आता बाबा मिथ्यादृष्टी होतो. कोणी काय सांगितलं? नाही, सकाळपर्यंत मिथ्यादृष्टी होतो. मग आता हे तत्व कळालं. आता यावेळेला सम्यक दर्शन झालं. मिथ्यात्व गेलं. आत्ता आणि मोक्ष मार्गस्थ झालो आहे. साधक आहे. मला अजून ते मिळवायचं आहे. सिद्ध पर्याय, कार्यसिद्ध पर्याय मिळवायचा आहे. केवळ ज्ञान पर्याय मिळवायचा आहे. आता मती शुद्ध ज्ञानाचा अल्पक्षेप मारा पर्याय आहे. थोडीशी शुद्धता झाली, पूर्ण शुद्धता अजून झाली नाही. साधक आहे. आणि हे पूर्ण झालं, कृतकृत्य झालं, पर्याय दृष्टीने साध्य झालं. मग तसंही दोन प्रकारे लावलं. काय आचार्याने एक एक श्लोक दिलेत, परंतु माल इतका ठोस भरून दिलाय. करे हे चिंतन म्हणजे बोबडा जरी आला, अल्पज्ञ बालबोध जरी आला तरी त्यालाही माल आहे गातेत. आणि डॉक्टरेट जरी झाला, डिलीट जरी झाला, गॉड जरी झाला, लॉर्ड आणि गॉड जरी झाला तरी त्याला माल आहे. त्याला समजदार आहेत की कुणाला नाही. अहो आमचा निज ध्रुव प्रत्येकाचा समय त्याला नको का? त्याशिवाय सिद्ध कसा राहणार? सिद्धाला काम रात्रंदिवस आहे. एक क्षणभर सुद्धा नाही. शेती कसे म्हणतात एखादे, अहो काय सांगावं, आलाच तो पण फुरसत नाही, वेळ नाही, काम फार आहे. नाही, पुष्कळ कारखाने, धंदा आहे, उद्योग आहे. अहो नको धंदा करू तर तुमचं हे कसं चालायचं? तुमचं अहो महाराज तुमचं हे सगळं काय थोडं काम आहे का? मंदिरं बांधायची काम आम्हाला सांगता, मंदिरे टिकवायची आम्हाला कामं सांगता. मग मंदिर बांधायला काय फुकट होत आहेत? दामाजी लागतो, पैसे मोजावे लागतात. मग ते कमवायला नको का? मग तुमचंच काम आहे ते. आणि मग ते मंदिर टिकवायला लागतंय, कोर्ट कचेरी चालतेच काहीतरी, हे करावं लागतंय आम्हाला. आणि मग पुढे मग त्याची डागडुजी करायचा पुन्हा प्रसंग येतो. आणि डागडुजी करायची तर पुन्हा काहीतरी जमवायसाठी डागडून घेऊन ते बँड बाजे वाजवत टाकतो आम्हाला. 4 माणसं गोळा करतात ना, यात्रा काय म्हणायचं, यात्रेसाठी यात्रेला गोळा करून पैसे गोळा करावे लागतात ना. मग हे काम करावं लागतं. आणि मग हे सगळं चालवायसाठी मला दान द्यायला लागतंय. आणि दान द्यायसाठी मला पैसे कमवले पाहिजेत की, म्हणून म्हणाले गेले की नाही. असली गंमत आहे. विचार करा काय म्हणजे मूळ गाभा ज्याच्यासाठी करायचं होतं ते सगळं बाजूलाच आहे. हा विचार करा. मग तसे पैसे कमवण्यासाठी मला वेळ नाही. पैसे कमवायमध्ये काम करावं लागतंय, म्हणून मला इकडे यायला वेळ नाही, फुरसत नाही, समय नाही. दुसरं एखादा म्हणे, अहो काय करायचं,
आता तर शिकून आलो, मग आता शिकून आलो, अजून संसार करायचा आहे, लग्न करायचंय, पोरं बाळ होणार आहेत, मग पोरं बाळ झाल्यानंतर त्यांना शिकवायचंय, मग पोरांना मी कसं उच्च शिक्षण देणार आहे, मग माझ्या सुना कशा आणणार आहे, आता तुझं सगळं अजून म्हणले आता संसार मार्गावर आला, अजून संसारात पूर्ण करायचं आहे, ध्येय आहे, तिकडे ध्येय आहे, त्याचं हे ध्येय सगळं चालू आहे, मग ते पूर्ण मिळवायचंय. मग इथे म्हणाले मोक्ष मार्ग मोक्ष फळ आहे ना, मोक्षाचं मार्ग म्हणजे कारण आणि मोक्षाचं कार्य पूर्ण साध्य साधक भाव आहे. मग अवरती सम्य दृष्टीपासून साधक झाला. मग म्हणाले अवरती सम्य दृष्टी म्हणाले सोडतो आता संसार, कसं सोडू? मग लोक म्हणाले कसं सोडू? तर म्हणजे त्यात काय आहे म्हणाले, घरदार सोडून देत चल की म्हणजे त्यांनी. अरे ते म्हणले जंगलात येऊन नुसतं तुझं काय काम नाही, कुंड कुंड भारती जर वाचले तुला नग्न राहून काय काम आहे, हात लटकून तू तपश्चर्या पुष्कळ वेळा केलीस, मग काय म्हणा प्रथमतः भावोन होई नको, कुंड कुंड अगदी काय ना ते म्हणतात तसं तू उगीच पिंचिक म्हणून घ्यायला येऊ नको मागे. द्रव्यलिंगाचं काय तुला प्रयोजन, नग्नतेचं काय प्रयोजन? नग्न नाही वेळ झाला, पशु होता तेव्हा नग्नच होता, नरकात कपडे होते कुठे होते का? नव्हते कपडे नका, पशु होता तेव्हाही कपडे नव्हते. नाही आता कुत्र्या बांधून घालतात महाराज, तुम्हाला माहिती नाही. एकाच दुसरं कुत्रे सगळे कुत्रे घालून ठेवले काय, झाडाला सगळ्या कपडे घालून ठेवले काय? नाही. मग हे काय करायचंय लक्षात आहे की नाही, की आम्ही असे जे कपडे घालतो आहोत कपड्याशी काही संबंध नाही. मग तू प्रथमतः गृहस्थी अवस्थेत हे अवती सम्यक्त केव्हा या निज ध्रुवाचं चिंतन करीत असतील तर, आणि याचं जर चिंतन नाही करीत तर तुझं चित्त कुठे आहे? बाहेर आहे. म्हणजे तू संसार मार्गावर आहेस आणि संसार फळाकडे आहेस. मोक्ष मार्गावर येत असेल तर प्रथमतः तुझ्या चित्तात त्याचा विचार कर, तर हे कार्य होईल. आणि याचा विचार केला तर हे सिद्ध पण तुला सहज होईल. इंग्रजी लेखकाने क्राईम अँड पनिशमेंट म्हणून एक कादंबरी लिहिली. ती तर त्यांनी कादंबरीच लिहिली, पण इथे पुण्यात जिवंत घटना होती. पोरं शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी होती, ती काही लगेच चोऱ्या करायला नाही शिकली. मग त्यांनी काय फक्त नियम ठेवलं, चोरीच्या मार्गावर जाण्यासाठी पहिल्यांदा चोरीचं शास्त्र वाचायला. चोरीच्या शास्त्राचं वाचताना मंथन झालं, पुढे चोऱ्या सहज झाले, तुरुंगात सहज गेले, त्याचं फळ सगळं मिळालं, ते सहज घडलं. मग त्यांनी न्याय हा विषय निवडला ना. भगवान म्हणतात तुला जर खऱ्या आनंदाला जर भोगायचं असेल तर खऱ्या आनंदाला भोगण्याच्या मार्गावर येण्यासाठी पहिल्यांदा बाहेरचं सोडलं की नाही केलं नाही हे चिंतन करा. बोल त्या पोराने कुठे शस्त्र वस्त्र आणली होती, त्या पोराने लगेचच काय डिटेक्टिव्ह कादंबरी त्यांना पिस्तोल चाकून वगैरे काय आणून ठेवले नव्हते, पण चिंतन अगोदर केलं डिटेक्टिव्ह कादंबरीत. आणि तिथं सारखं चिंतन काय झालं, वाचून वाचून की काही झालं की जरा खटकन वाजले की जरा दाबायचं आणि मग त्याची विल्हेवाट लावायची. त्रास झाला तर मग पोराने हॉटेलचं बिल केलं, खाल्लं तरी पैसे मागले. आता खाल्लं भरमसाठ, बाबांनी नाही इतके पैसे दिले, मग पैसे कसे द्यायचे काय? मग म्हणे खट हात दाबले, हात आवडले गेले, आवळावे लागले नाहीत, आवडले गेले. त्याच्या उलट काम हेतु होईल. तुम्ही निज ध्रुवाचं चिंतन अगोदर करा, तुमचे हात आपोआप सुटतील, लंगोटी सोडून टाकतील. लंगोटी सहज सुटलेली असेल, तिथं बांधायची होती, तिथं फक्त सुटली जाते. मुनी सहज झाला, साधक सहज झाला, सिद्ध सहज झाला. पण चिंतन निज ध्रुवाचं कर. म्हणून एक रूपानं ध्रुवाला म्हणतात एकाकार. तो आहे अनादि अनंत, तो आहे अखंड, तो आहे सहज, तो आहे स्पष्ट, तो कधीही नष्ट होत नाही, पर्याय उत्पन्न नष्ट होते. तर एवढं फक्त चित्तामध्ये घे ना. मग त्याचं कथन करताना पर्याय रूपाने भेद केलं, साध्य रूपाने, साधक रूपाने पर्याय दिले. आणि असं सांगितलं, ध्रुव दृष्टीने सांगितलं की ध्रुव एकाकार आहे, त्यात साध्य साधक भाव नाही. निश्चयण्याचा जो विषय तुमच्या चार्टवर जो निश्चयण्याचा विषय एक रकाना पहिला, त्यामध्ये साध्य साधक भाव नाही, एकाकार ध्रुव म्हणतात.
एकाकार ध्रुव म्हणतात है ना. हा जो निश्चयण्याचा विषय आहे तो ध्रुव पारणामी भावाचा विषय. त्यात साध्य नाही, साधक नाही, ज्ञेय नाही, ध्येय नाही, काही नाही असा विषय जो आहे त्याची उपासना करणारी कोण? पर्याय. मग उपासना करणारी या ध्रुवाचं वेदन करणारी मती सुद्धा पर्याय प्रगट होते. मग केवळ ज्ञान पर्याय हा 2 ती सहज प्रगट झाली है ना. हा 5 मध्ये चित्तामध्ये मतीसुत ज्ञानात हा पहिला 1 नंबरचा एक निश्चय नाही जो आहे. कारण परमात्मा भगवान त्याची उपासना केली जाते. मग पर्याय झाली उपासक आणि उपासना करणारा विषय नाही. उपास्य विषय निज ध्रुव. पर विषय घेतला तर नाही चालत.